मानवी जीवन जगत असताना अनेक लोकांना सध्या सार्वजनिक जीवनामध्ये आणि व्यावसायिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये भाषण करता येणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. आणि त्या संदर्भामध्ये आपण एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, होतं काय, अनेक लोकांचे मला फोन येतात, अनेक लोकांचे मेसेज येतात आणि ते सांगतात की सर आम्हाला भाषण शिकायचं आहे. ज्या लोकांना भाषण शिकायचं आहे त्या लोकांसाठी महत्त्वाचा संदेश मला ह्या ठिकाणी द्यायचा आहे की 2000मध्ये 3000मध्ये किंवा 2 दिवसाचा 3 दिवसाच्या कोर्समध्ये तुम्ही त्याच्यामध्ये काय शिकू शकता. तर असंही मला विचारलं जातं की सर आम्हाला 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये भाषण शिकायचं आहे बुवा. तर पहिली गोष्ट म्हणजे भाषण हे असं 2 आणि 3 दिवसामध्ये तुम्ही शिकू शकत नाही. हे सगळ्यात पहिल्यांदा मनामध्ये जे आहे ना तुमच्या, तर ते लक्षात ठेवा. आणि बऱ्याच लोकांचं असं होतं की 2000मध्ये आम्हाला कोर्स मिळतोय, 3000मध्ये आम्हाला कोर्स मिळतोय बुवा. तर एक गोष्ट लक्षात घ्या, पाण्याची बॉटल मार्केटमध्ये गेली तर 10 रुपयाला मिळते, 12 रुपयाला पण मिळते आणि बेसलरीची जर पाहिली तर 20 रुपयाला आणि 25 रुपयाला बॉटल मिळते. पण बेसलरीवाले कधी तुम्हाला 10ला बॉटल देणार नाही, कधी तुम्हाला 15ला बॉटल देणार. ते 20 आणि 25 रुपयेच तुमच्याकडून घेणार, कारण त्याचे मध्ये जर पाहिलं की ते ओरिजिनल आहे. लक्षात घ्या तुम्ही. आणि आपलं समाधान होतं की नाही, मी पाणी खूप चांगलं हे पिलेलं आहे, फिल्टरचं पाणी आहे, 10मध्ये बॉटल घेतली. आपण ते 10 रुपयाचा विचार करतो की माझे 10 रुपयाची बचत झाली. पण मी जे पाणी पिलेलो आहे ते खरंच फिल्टर होतं का, याचा आपण विचार करत नाही. आता माझ्या अंगामध्ये हे ब्लेझर आहे, मार्केटमध्ये 1000 रुपयाला पण आहे, 2000ला पण आहे, 5000ला पण आहे आणि 10,000ला सुद्धा आहे. शेवटी त्याची क्वालिटी आहे, तुम्ही त्याच्यामध्ये किती छान दिसता. मी 1000चं जर ब्लेझर घेतलं आणि ते छानच दिसत नसेल, जे सांगायचं तात्पर्य की तुम्ही भाषण शिकताय, ठीक आहे, भाषण शिका तुम्ही, पण ते भाषण शिकल्यामुळं तुम्ही आयुष्यात पुढं गेलं पाहिजे. भाषण शिकल्यामुळं मागं नाही गेलं पाहिजे. आणि भाषणाची एक उंची आहे, ते जर तुम्ही भाषण शिकलात तरच तुम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळू शकतो. आज अनेक मार्केटमध्ये पुस्तके काय ते अवस्था आहे त्याला. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करत असता आता मी माझ्या आयुष्यामध्ये 50-50 हजाराच्या 6 सभेमध्ये भाषण केले. काय असतं, ज्यावेळेस आपल्यासमोर 5-50 लोक असतात आपण सहज बोलतो, पण ज्यावेळेस आपल्याला समोर 1000, 2000, 5000 जसा जसा मॉब वाढत जातो तसं तुमची जी भीती आहे ती भीती तुमची वाढत जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्टेजवरती तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे. तुम्ही एखादं भाषण तुम्हाला लिहूनही दिलं जाऊ शकतं, ते तुम्ही पाठ पण करू शकता, पण स्टेजवरती तुमचा जो थरकाप होतो ते तुम्ही थांबू नाही शकत. लक्षात घ्या. आणि म्हणून असं 2 दिवसाचं शॉर्टकटमध्ये कुठंतरी काहीतरी मला शिकायचं आहे, तर ते चुकीच्या पद्धतीने भाषण तुम्ही शिकू नका. जर तुम्ही शिकलात तर तशाच पद्धतीने तुम्ही बोलाल आणि कॉन्फिडन्स लेवल हा तुमचा वाढण्याच्या ऐवजी हा कॉन्फिडन्स लेवल जो आहे तुमचा तो डाऊन होईल. म्हणजे माझ्याकडं अनेक लोकांचं उदाहरणं आलेले, ते सांगतात की सर याच्या आधी तरी आम्ही थोडं बोलायचो, पण काही कोर्स केल्यामुळं, ऑनलाईन काही कोर्स केल्यामुळं आम्हाला त्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम आलेले. तर 2 पैसे वाचवण्याच्या नादामध्ये भाषणाची जी ओरिजिनल जी कला आहे, जी ओरिजिनल तुम्हाला सांगतो उंची आहे, ते शिकणं गरजेचं आहे. आणि तशा पद्धतीने तुम्ही लोकांच्या समोर गेलात तरच भाषणाचा आनंद तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. भाषणाची जी मजा आहे ना ती येऊ शकते. त्याला शब्द आहेत, शब्दांना टायमिंग आहे. आलं लक्षामध्ये. तुमचं कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे, तुमचं कॉन्व्हर्सेशन कसं असलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी ज्यांना भाषण शिकायचं आहे, एक चांगला मानवाचा कोर्स आहे. गेली 15-16 वर्षापासून आपण काम करतोय. 20,000पेक्षा जास्त लोकांनी त्याचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक डॉक्टर आहेत, नगरसेवक जवळजवळ 1000 ते 2000 नगरसेवक आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी आहेत, SP आहेत, तलाठी आहेत, तहसीलदार आहेत, शेतकरी आहे, सरपंच आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे, मोठमोठे बिझनेसमॅन आहे, छोटे बिझनेसमॅन आहे. तर अशा विविध क्षेत्रातील लोकांनी त्याचं चांगलं मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ते लोकांच्या समोर जाऊन भाषण करत आहे.
त्यांना अजिबात अडचण येत नाही. 10,000 लोक असू नाही तर 10 लोक असू, छान पद्धतीने बोलतात. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा एक चांगल्या पद्धतीने विचार करा आणि चांगलं ही जी कला आहे ती चांगल्या ठिकाणी आपण ती आत्मसात करणं गरजेचं आहे. कुठंतरी पुस्तकात लिहिलं असतं की आरशाच्या समोर प्रॅक्टिस कर, पण ते प्रॅक्टिस करत असताना तुमच्या समोर त्या क्षेत्रातले तज्ज्ञ माणूस पाहिजे. नाही चुकीची जर प्रॅक्टिस तुम्ही केली तर ते तुमचं जाणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचे काही पुस्तकं वाचून प्रयत्न जर काही लोक करतात आणि मग त्यांना खूप अडचणीला सामोरं जावं लागतं आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये एकदा जर तुमची भीती गेली तर तुम्ही कधीही लोकांच्या समोर उभं राहू शकत नाही, कधीही लोकांच्या समोर तुम्ही जाऊ शकत नाही. आणि म्हणून मार्केटमध्ये अनेक लोक भाषण तुम्हाला शिकवणारी सापडतील, पण त्याच्यामध्ये मला एक चांगल्या प्रकारचं दर्जेदार भाषण कोण मला शिकवू शकेल याचा आपण शोध घेणं गरजेचं आहे. 2 पैसे आपले जास्त गेले तरी चालतील, वेळ आपला त्या ठिकाणी खर्च गेला तरी चालेल, पण ह्या गोष्टीला कॉम्प्रोमाइज नाही. कॉम्प्रोमाइज आपण करू शकत नाही. आपण काही खाणं हे कॉम्प्रोमाइज नाही, ते नंतर निघतंच. आणि म्हणून ज्या तुमच्या सेल्फ कॉन्फिडन्स वाढवणाऱ्या गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज कधी करू नका, एवढं मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे. आणि आपले जे बॅचेस आहेत त्या नाशिकमध्ये आहेत, पुण्यामध्ये आहेत, अहिल्यानगरमध्ये आहेत, अशा विविध ठिकाणी आपल्या बॅचेस आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला अत्यंत सुंदर प्रकारचं भाषण तुम्हाला शिकवलं जातं, प्रॅक्टिकली तुमच्याकडून प्रचंड करून घेतलं जातं, सबकॉन्शियस माइंडवरती काम केलं जातं, जेणेकरून तुम्ही लोकांच्या समोर गेल्यानंतर कधीही आयुष्यामध्ये तुम्हाला भीती वाटणार नाही, उलट तुम्हाला त्याचा भाषण करण्यासाठी तुम्हाला उत्साह वाटेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला मानववाद फाउंडेशनमध्ये शिकवलं जातं आणि हजारो विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी अनुभव आहेत आणि खूप छान पद्धतीने रिसर्च विद्यार्थ्यांचे आहेत. आणि मला असं वाटतं की मी गेली 15-16 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे. तर मला काय भेटलं तर मी सांगेल की निश्चित विद्यार्थी जे आहेत त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. आणि म्हणून असं म्हणतात की मंजिल से आगे बढ़कर मंजिल की तलाश कर, मिल जाएगा तुझको दरिया तो समंदर की तलाश कर, शीशा तो टूट जाएगा पत्थर की चोट से लेकिन पत्थर ही टूट जाए वो शीशे की तलाश कर. आणि वो शीशा अगर कोणसा आहे तो हे मानववाद फाउंडेशन. आणि म्हणून आपल्या सर्वांना मी आमंत्रित करतो की आपण मानववाद फाउंडेशनमध्ये या आणि आपल्या जीवनामध्ये बदल करा, तसं इतरांच्या देखील जीवनामध्ये आपण छान पद्धतीचा बदल करा. भाषण हे फक्त 10-20 लोकांच्या समोर शिकायचं नाही, तर हजारो लाखो करोड लोकांच्या समोर भाषण तुम्हाला करता आलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला भाषण शिकवलं जातं. स्वप्न जे आहे ते मोठं पाहण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त केलं जातं. आणि म्हणूनच येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये ज्या लोकांना चांगल्या पद्धतीचं भाषण करता येईल, म्हणजे शास्त्रयुद्ध पद्धतीने जी लोक भाषण करतील त्याच लोकांचं मार्केट असेल. म्हणजे त्या भाषण शिकण्यासाठी तुम्हाला 4 महिन्याचा, 5 महिन्याचा, वर्षाचा जर कालावधी लागला तरी चालेल. मी तुम्हाला ह्या ठिकाणी सजेस्ट करतो, ज्या लोकांना भाषण शिकायचं आहे, चुकीच्या पद्धतीने भाषण तुम्ही आत्मसात करू नका, कारण तो तुमचा आत्मविश्वास वाढवण्याच्या ऐवजी तुमचा आत्मविश्वास हा जो आहे तो डाऊनफॉल करू शकतो आणि करतोच आहे. आणि म्हणून जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन जर आपल्याला भेटलं तर माणूस खूप मोठ्या उंचीवरती जातो. हे आजवरची फार मोठी उदाहरणं आहेत. आणि म्हणून एवढ्याच छोट्याशा व्हिडिओच्या निमित्तानं आपल्याला ह्या ठिकाणी संदेश देऊ इच्छितो. आणि व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, आपले कोणी मित्रपरिवार असेल तर निश्चित त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि भाषणाचं महत्त्व काय असतं, भाषणाची ताकद काय असते, एक तुम्हाला सांगतो, फार शून्यातून विश्वाची निर्मिती भाषण कलाच्या लोकांनी आत्मसात केलेली आहे. त्यांनी शून्यातून विश्वाची निर्मिती केलेली आहे. म्हणजे तुमचं शिक्षण किती झालेलं आहे हे महत्त्वाचं नाही. समजा तुमचं शिक्षणच नाही आहे, परंतु आयुष्यामध्ये तुम्ही ही जी वक्तृत्व कला जर आत्मसात केली तर तुम्ही आयुष्यामध्ये किती मोठ्या उंचीवरती तुम्ही जाऊ शकाल याचं म्हणजे तुम्ही सुद्धा कल्पना करू शकत नाही. मी ज्यावेळेस भाषण शिकत होतो, मला भाषण करायचं होतं, त्यावेळेस मला पण नव्हतं माहिती की एक सामान्य लाईफ माझं ठरलेलं होतं की आपण सामान्य जीवन जगायचं. पण जसं वक्तृत्व कला मी आत्मसात केली आणि मला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यातलं पहिलंच भाषण जे आहे ना, अगदी 4,000 ते 5,000 लोकांच्या समोर भाषण केलं. म्हणजे आमच्या नातेवाईकामध्ये एक दशक्रिया विधी होता
आणि त्या दशक्रिया विधीला मी गेलेलो होतो. आणि तिथे एक भाषण ज्याला शिकायचं ना त्याने आयुष्यामध्ये कधी मागं फिरायचं नाही. मी त्या माईकच्या समोरच बसलेलो होतो आणि मी संधीची वाट पाहत होतो. सूत्रसंचालन करणारा जो होता निवेदक, तर त्याने एका व्यक्तीला बोलवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यायला वेळ होता. तर मी त्या ठिकाणी उभा राहिलो आणि त्यांना म्हटलं की मला बोलायचं आहे. आणि मी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी दशक्रिया विधीमध्ये बोललो. वैकुंठवासी तानाजी गंगाराम विदाटे, वय वर्ष 92 आहे. बाबांचं आपल्यातून जाणं झालेलं आहे. आज त्यांना दुःखित अंतकरणाने अखेरचा निरोप देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी दुःखित अंतकरणाने उपस्थित झालेला आहात. तर मी ती माझ्या भाषणाची जी सुरुवात होती ना, म्हणजे भाषणाची सुरुवात तुमची एकदम, आणि ते जे शब्द होते ना, मी साधारण 2.5 मिनटं बोललो. तर ते बऱ्याच लोकांनी सांगितलं, म्हणले आम्ही असं भाषणच आत्तापर्यंत ऐकलं नाही. आणि खूप म्हणजे त्याच्यातून मला प्रचंड आत्मविश्वास माझा वाढला. म्हणजे भाषण तुम्हाला असं करायचं आहे ना की त्याच्यातून तुमचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. आणि जर ते भाषण तर तशा दर्जाचं क्वालिटीचं जर नाही तुम्ही शिकलात आणि तसं नाही झालं तर तुमचा आत्मविश्वास कधीच वाढणार नाही. आणि म्हणून माझं पर्सनली तुम्हाला सांगणं आहे की 2 पैसे खर्च होऊ द्या, पण चांगल्या फाउंडेशनमध्ये शिका. एवढं चांगलं मानवटचं फाउंडेशन आहे, तिथे तुम्हाला मी स्वतः पर्सनली मार्गदर्शन करत असतो. बाकीची आपली जी टीम आहे, 25-30 लोकांची आपली टीम आहे, ती तुम्हाला मार्गदर्शन करत असते. आणि बारकाईने तुमच्याकडं लक्ष दिलं जातं. जे माझे विद्यार्थी आहेत ते सुद्धा तुम्हाला, त्यांचे हजारो व्हिडिओ आहेत, एक व्हिडिओ नाही, हजारो त्यांचे व्हिडिओ आहेत. आणि त्याच्यातूनही तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये शिकता येतं. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की काही गोष्टी ज्या आहेत की सर आम्ही एवढं चंद्रपूरला राहतो आणि तुम्ही तर असे 2 दिवसाचे 3 दिवसाचे कोर्सेस वगैरे घेत नाही. तर ऑनलाईनच्या माध्यमातून काही गोष्टी घडू शकतात की निश्चित त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता. तर सांगायचं तात्पर्य असं की एक साधारण 20-25 टिप्स आहेत आणि ह्या टिप्स जर भाषण शिकणाऱ्या माणसाला जर सापडल्या, 20-25 टिप्स आहेत, त्याच्यामध्ये 15 ते 16 टिप्स जरी त्याच्या हाती लागल्या ओरिजिनल, तर मानवट फाउंडेशनमधून 15 ते 16 टिप्स जरी तुमच्या हाती लागल्या आणि तुम्ही घेतल्या, तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये, मी लय मोठं लांबचं फेकत नाही, पण महाराष्ट्रामध्ये तुमचा हात कुणी धरू शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, लक्षात घ्या तुम्ही. ते टिप्स जे असतात ना, त्या टिप्सवरती माणूस भाषण शिकतो. टिप्सवरती माणूस आहे ना लोकांच्या समोर धाडसाने उभा राहतो. म्हणजे ज्यावेळेस मी 50,000च्या 60,000च्या सभेमध्ये बोलतो ना, त्यावेळेस मला भीती नाही वाटत, मला उत्साह वाटतो की कधी मी शेरोशायरी मी त्याच्यामध्ये टाकेल, कधी मी माझं कविता आहेत कविता मी सांगेल आणि कधी माझा नंबर येईल. आणि एक्साइटमेंट असते की आपल्याला भाषण हे करायचं आहे. तर हे मला का जमतं, किती वेळ बोलायचं, काय बोलायचं, कसं बोलायचं, हे काय झालेलं की ते ट्रेनिंगमध्ये आम्ही शिकलेलो आहोत. तर शोधून काढलेलं आहे की हे एवढंच आहे, हे एवढंच आहे. आणि म्हणून ती जागा तेवढी भरून लगेच पुढं निघायची, जास्त वेळ तिथं थांबायचं. या सगळ्या गोष्टी शिकल्यामुळं एक चांगलं परिपूर्ण भाषण करता येतं. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, हात जोडून सांगतो, हे 2,000चे 3,000चे 4,000चे 2 दिवसाचे 3 दिवसाचे हे कोर्स करू नका. त्याने तुमचं भविष्य हे खराब होऊ शकतं. आणि म्हणून 2 पैसे ज्यांना खरंच चांगलं शिकायचं आहे, तर त्यांना मला विनंती, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की तुम्ही मानवट फाउंडेशनमध्ये नक्की या. आपलं सहर्ष स्वागत केलं जाईल आणि एक चांगल्या प्रकारचा वक्ता तुमच्यामधला निर्माण करण्याचं काम मानवट फाउंडेशन करेल, अशा पद्धतीची भावना ह्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि तुर्तास आपल्या सर्वांची रजा ह्या ठिकाणी घेतो. निश्चित व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर निश्चित आपण आपल्या मित्रपरिवाराला, आपल्या नातेवाईकांना, जे कुणी राजकीय सामाजिक जीवनामध्ये आहेत आणि ज्यांना गरज आहे त्यांना नक्की शेअर करा. आणि त्याच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं सहकार्य मानवट फाउंडेशनला आणि मलाही देखील होईल. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.